नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला PM किसान योजनेचा जो हप्ता आहे 21 हप्ता तो आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे. परंतु मागील काही हप्ते ना हे दोन्ही हप्ते म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान हे दोन्ही हप्ते सोबत जमा होत होते. परंतु आता PM किसानचा हप्ता आपल्याला भेटलेला आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते अजून सुद्धा पेंडिंग आहे. ते आपल्याला भेटलेले नाहीत. तर आता शेतकरी मित्र याची आतुरतेने वाट बघत आहे की हे ₹4,000 आपल्या अकाउंटवर कधी जमा होणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, आता याची जी आहे ना, याची अधिकृत बातमी ही समोर आलेली आहे. या हप्त्याची जी तारीख आहे ना, ती आता जाहीर झालेली आहे. फक्त आपल्याला इथे ₹2,000 भेटणार आहे. मागील जो हप्ता आहे तो हप्ता आपल्याला भेटणार नाही. 8व्या जो हप्ता आहे ना, हा आपल्याला 100% इथे भेटणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची इथे तरतूद केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून थकलेल्या नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाला सरकारने अखेर मंजुरी देण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. बघू शेतकरी मित्रांनो, इथे जे आपले उपमुख्यमंत्री आहे एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता या ज्या हप्त्याला ना अखेर मंजुरी दिलेली आहे. यासाठी जवळजवळ 1,774 कोटी रुपयांचा निधी जो असतो ना, तो इथे मंजूर झालेला आहे. आता 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होणार अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. आता जो आपला 8वा हप्ता आहे म्हणजे याचे ₹2,000 आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे, हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं इथे खूप महत्वाचं आहे. आता जो 8वा हप्ता आहे हा पुढील आठवड्यामध्ये आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार असल्याची अधिकृत माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही दिलेली आहे. केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात महायुती सरकारने नमो शेतकरी महान सन्मान निधी योजना सुरू केली. तर PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण केल्यानंतर एका आठवड्यात नमो शेतकरी महान सन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जातो. मात्र PM किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित झाल्यानंतरही नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. आपल्याला माहितच आहे की मागील नोव्हेंबरमध्ये जो PM किसानचा 21वा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला आहे आणि त्यानंतर पुढच्या एका आठवड्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा व्हायला पाहिजे होता. परंतु काही कारणास्तव तो हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाही. परंतु आता जो 8वा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. पुढे काही शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर हे जे पैसे आहे ना, हे जमा होणार नाही. त्याची कारणे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. दरम्यान राज्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नमो शेतकरी महान सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याची तरतूद केलेली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करत 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची ते मान्यता दिलेली आहे. पण प्रत्यक्षात 1,820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. बघा, आता इतकी निधी जो मंजूर झालेला आहे ना, या निधीमुळे आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जे आहे ना ते जमा होणार आहे. शेतकरी मित्र याची 3 महिन्यापासून आतुरतेने ते वाट बघत होते. आता शेवटी त्याला जी आहे ना ही मंजुरी भेटलेली आहे. राज्य सरकारने निधी वितरणास मान्यता देताना तो कधी दिला जाईल याची माहिती दिली नव्हती. पण आता याबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली आहे. त्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे त्यांनी इथे सांगितलेले आहे. तसेच राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ असल्याचेही त्यांनी ते सांगितले आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आखण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य म्हणून प्रति शेतकरी ₹6,000 अनुदान दिले जाते. तर यातच राज्य सरकारकडून आणखी ₹6,000 इतकी भर घालण्यात आलेली होय. आणि या दोन्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ते ₹12,000 दिले जातात. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी इथे वितरित केलेला आहे. पण यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण करण्याच्या हालचाली इथे सुरू झालेल्या होत्या. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा होईल अशी शक्यता होती. मात्र वित्त विभागाच्या निधीच्या अडचणीमुळे नमोचा 8वा हप्ता इथे अडकला. दरम्यान आतापर्यंत 7 हप्त्यांमधून राज्यातील पात्र लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असून 8व्या हप्त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा इथे दिलासा भेटणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट अधोरेखित करायसारखी आहे, अंडरलाईन करायसारखी आहे. फक्त पात्र शेतकऱ्यांचे इथे जे पैसे आहे ना ते भेटणार आहे. आता जो आपला PM किसानचा हप्ता आहे, हा हप्ता सुद्धा खूप शेतकरी बांधवांना इथे भेटला नाही. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ते KYC पूर्ण केली नसेल त्यांना हा हप्ता जो आहे ना तो इथे भेटणार नाही. त्यामुळे बँकेत जाऊन आताच आपल्याला KYC करणे तुम्हाला बंधनकारक आहे. कारण की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे आणि त्याआधी आपल्याला जे KYC आहे ना ही करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ते फार्मर ID काढली नसेल त्यांच्या सुद्धा अकाउंटवर ती पैसे जमा होणार नाही. बघा, फार्मर ID सुद्धा खूप महत्वाची असते.
फार्मर आयडीमुळे काय होणार आहे, की जो पीक विमा असतो, जसे की